आशाबाई आशाबाई म्हणजे एक तडक फडक, त्यांच्याबद्दल जरा काहीतरी सांगा. आशाबाईंच्या आवाजाबद्दल सांगायचं तर खरोखर इतका तो नितळ आवाज आहे आणि भाव प्रकटीकरणाची तीच ताकद आहे आशाबाईंच्या आवाजात आहे. आणि विलक्षण एक मी नेहमी सांगते की स्वभाव जो आहे ना, संघर्ष सहन केल्यामुळे त्या आवाजाला सुद्धा एक धार आहे बघा. कारण संघर्ष मी म्हणते तसं की जन्मापासून संघर्ष तर मागे संघर्षच. लागलायच, पण आशाबाईंच्या आवाजाला एक विलक्षण टोकदार अशी फिरत आहे. फिरत म्हणजे काय असते की तुमचा आवाज असा भिंगरीसारखा तानेत फिरला पाहिजे. आणि ती आशाबाईंची केवळ अफाट आहे. म्हणजे त्यांची अनेक गाणी आहेत की त्या तानेचं इतकं सुंदर काम आहे की त्या गाण्याला हात लावताना 100 वेळा विचार करावा एखाद्या गायिकेने, कारण तिला बाकीचं सगळं येतं. तान आली की मग अरे बापरे हे काय असं होऊ शकतं, कारण अशीच गाणी आहेत आशाबाईंची कितीतरी आहेत. म्हणजे त्यांच्या स्वरातली आर्तता दाखवणारं जीवलगा राहिले रे दूर घर माझे असेल, किती जीवलगा ही पहिली हाकच. जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे, जीवलगा. किती अर्थ आहे, अर्थता. पण हाच आवाज असा लावणीत कसा वाटतो. तर त्यांची एक बाबूजींची लावणी आहे, मी तर जाते जत्रेला. हो, अशी खुलवली त्यांनी की त्यातले शब्दांची फेक, त्याच्यातलं फेड इन फेड आऊट, त्यातला तो अवखळपणा, हा आशाबाईंचा एक वेगळाच रंग होता. मी तर जाते जत्रेला, गाडीचा खोंड बिथरला, बळ नाही घरच्या गणोबाला, कुणीतरी अहो कुणीतरी बोलवा दाजीबाला, हो कुणीतरी बोलवा. वाह. अशा कैक तुम्हाला जागा मिळतील. येणारं नाथा आता बाबूजींचं गाणं पूर्ण तानेत आहे. प्रत्येक वाक्याला तानेच्या जागा आहेत, शब्दाला तानेच्या जागा आहेत. येणार नाथ आता, येणार नाथ आता, किती जागा आल्या. सहज सख्या एकटाच येई सांजवेळी, वाट तुझी पाहिन त्या आम्रतरू खाली. हे गाणं खळ्यांचं. वरकरणी साधी वाटते चाल. सहज सख्या एकटाच येई सांज वेळी, ही एक तान झाली. वाट तुझी पाहिन त्या, वाट तुझी पाहिन त्या आम्रतरू खाली. म्हणजे खाली ह्या शब्दात इतकी ताण आहे. हे सगळं आशाबाई लीलया घेतात आणि ते तुम्हाला जाणवतही नाही की इथे एवढी अवघड जागा येऊन गेली. आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे, ही एवढी ताण आहे, पण ती पटकन एका मात्रेत घेणं, असं कैक चमत्कार आशाबाईंनी केलेले आहेत आणि ते फार सहज आहेत. त्यात अभिनिवेश नाही की मी आता तयारी दाखवते, बघा माझ्या गळ्याची किती तयारी आहे, असं नाही. ते गाण्यात असं सहज येऊन जातं. त्या गाण्यात हे इतकं सहज येऊन जातं की त्याला पॅच केल्यासारखं नाही वाटलं पाहिजे की आता ही ताण आली आहे तर वेगळा आवाज. म्हणजे जसं काही आपण चाललोय रस्त्याने आणि आता खड्डा दिसला की आपण जसं सावध होतो, तर खरं ह्या जागा म्हणजे मोठे खड्डे म्हणा किंवा संकटच असतात. म्हणजे गाताना इतक्या सहजपणे ते जाणं. पण ही आशाबाईंची सहजता आपल्याला अभ्यास करायला हवी त्याचा. कारण
ही आपण नसते गाण्यात. अनेकदा अनेकांचं गाणं ऐकताना हे जाणवतं की ताण आली की तुम्ही कृत्रिमपणा येतो तुमच्या गाण्यात. आविर्भाव काहीतरी वेगळं अगदी करतोय. हाच योग्य शब्द आहे, तो नको. मग ही कारण आमचे गुरुजी पण नेहमी म्हणायचे की तंत्रावर हुकूमत रियाजानी येते. कारण हे तंत्र आहे शेवटी. गळ्यात तुम्ही एक पलटा घाल, त्याची प्रॅक्टिस करा, त्याचा रियाज करा, घोटा, त्याला आपण म्हणतो पॉलिश होत जातं, म्हणजे याचा अर्थ चमकदार होत जाते. पण त्यात भाव तुम्हाला आणायला हवा आणि सहजता हवी, तरच ती म्हणजे भावसंगीत टेक्निकली करेक्ट चालणार नाही. नाही. आत्मसमर्पण होणं त्याला हवं. गरजेचं आणि आहे. मग ती सहजता रियाजानेही येते आणि मुळात ती एक देणगी पण असते. ह्यांना मंगेशकर भावंडांना ती देणगी आहे ना देणगी सगळी. आहे. त्यामुळे Correct. आशाबाईंचं कर्तृत्व जे आहे ते एकतर त्यांच्या वैविध्यात आहे. त्यांना पण ती टोन अनेक प्रकारचे लावण्याची जी एक त्यांची क्षमता आहे की पटकन ते असं नशीला आवाज लावू शकतात. आता गंमत बघा, पांडुरंग कांती आशाबाईंचा आहे, यमन राग. निगाहे मिलाने को जी चाहता है, हे सुद्धा आशाबाईंचंच आहे आणि तोही यमन राग आहे. किती फरक. पण दोन्हीचा लगाव वेगळा आहे ना. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावियला वेडू, निगाहे मिलाने कुझी चाहता है. हे सगळं यमन. दोन्हीतला टोन वेगळा आहे. इथं आध्यात्मिक आहे, तिथं शृंगारिक आहे, नटखट आहे. म्हणून आशाबाईंचा आवाज हा आरसपाणी आहे. त्यात काही इतका नितळ आहे की पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाओ वैसा. आरसपणे किती गोड शब्द दिलात तुम्ही. एक इतकं आव्हानात्मक गाणं आशाबाई गायल्या आहेत बर्मन साहेबांच्याकडे की त्यांना बर्मनदांनी त्यांना सांगितलं होतं की एक गाना आशा तुम्हें ऐसे गाना है कि जिसमें दमसाज की बहुत ज़रूरत है, और जैसे हम छोटे बच्चे के कान में कभी कभी विस्परिंग करते हैं और एकदम लाउड कहते हैं कुछ बात, ज्याला आपण असं म्हणतो ना कुर्र करतो कानात, उस प्रकार का गीत है. तर आशाबाई म्हणल्या की मी कन्फ्यूज झाले, मला आश्चर्य वाटलं की म्हणजे कसं गायचं, काय नेमकं त्यांना अपेक्षित आहे. तर ते गाणं होतं रात अकेली है. त्यात सगळी ओळ तुम्हाला कुजबुजत्या आवाजात गायची आहे आणि एकाच स्वरावर आवाज तुम्हाला फुल थ्रोट म्हणतात तसा ओपन करायचा आहे, कारण त्या गाण्याचा भाव तसा आहे, सिच्युएशन तशी आहे. रात अकेली है कुछ गए दिए, आंखें मेरे पास कानों में मेरे, जो भी चाहे कहिए, जो भी चाहे कहिए. असं ते गाणं. रे केवढं वैविध्य, किती वेगळेपणा. हे किती अवघड आहे. म्हणजे असं करू शकणाऱ्या त्या गायिका, आणि त्यांच्यावर त्यामुळे मग अशी जबाबदारी नेहमी पडत गेली. कुणाचंही गाणं ज्यात खूप वेगळा भाव हवाय, आणि R.D. बर्मन सारखे विलक्षण वेगळ्या संगीतकाराची गाणी त्यांनी तर आशाबाईंना काय काय करायला लावलं. म्हणजे ते आजा आजा आहे, आजा आजा आजा, हे अवघड आहे. हे आपण इतक्या वेळेला ऐकतो म्हणून आपल्याला सहज वाटतं. हे जेव्हा प्रथम आलं तेव्हा हे किती वेगळं वाटलं. मी आशाबाईच एका मुलाखतीत म्हणाल्या आहेत की मला हे गाणं पंचमनी दिलं आणि मी त्या गाण्याची प्रॅक्टिस गाडीत करत होते रेकॉर्डिंगला जाताना, तर माझा ड्रायव्हर मला म्हणाला, मैडम आपकी तबीयत कुछ खराब है क्या? हो, आपको क्या हो रहा है? असं का करताय तुम्ही? आपल्या प्रेक्षकांना एकदा मी कुठे आणि आशाबाई. आजा आजा
देखूं प्यार तेरा अल्लाह अल्लाह इनकार तेरा हो आजा 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 आजा. वा. शब्द, माझे शब्द तसे बंद होत नाहीत, पण आज माझे वारंवार शब्द बंद होत आहेत. व्ह्युअर्सने सांगायला मला खरंच आवडेल. मी खरंच स्पीचलेस होते. काय सुंदरता आहे. फ्लो आवाजाचा बघा तुम्ही. आवाजाला प्रवाह हवा, आवाजाला कट हवा, आवाजात विस्परिंग हवं, आवाजाला लेयर्स हवेत. इतका आवाज महत्त्वाचा आहे भावसंगीतात. ही सगळी घराणी आहेत. म्हणून मी सांगते की तुम्हाला जर आवाजाचा प्रवाह बघायचा असेल, त्यातला सलगपणा, तर आगे भी जाने ना तू ऐका. आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही है. तो आगे भीचा जो, जी मींड म्हणतो आम्ही त्याला, तांत्रिक भाषेत काय म्हणतो आपण त्याला, मींड म्हणजे गोलाईने आवाज गेला. आगे भी असा नाहीये, कसं आहे, आगे भी हे यायला पाहिजे. आता हा प्रवाह का, असं का नाही मग संगीतकाराने ठेवलं आगे भी, असं का नाही ठेवलं? तर भूतकाळही तुझ्या हातात नाही. भूतकाळ जे घडून गेलं, साहिरला काय म्हणायचंय, साहिर लुधियानवी सारखा कवी जेव्हा लिहितो की आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, भविष्यकाळ तर तुला काही माहिती नाहीच आहे आणि भूतकाळावर तुझा काही अधिकार उरलेला नाही. बरोबर आहे. आणि तो तू पुसूनही टाकू शकत नाहीयेस. मग जर दोन्हीकडे तुझा काहीच कंट्रोल नाही, तू काहीच ठरवू शकत नाहीस, याचा अर्थ आत्ताचा क्षणच महत्वाचा आहे. मग तो प्रवाह, काळ हा एक प्रवाह आहे. आगे भी जानी न तू, पीछे भी जानी न तू, जो भी है बस यही एक पल है. हा आत्ताचा क्षणच महत्वाचा आहे. मग ते सगळं गळ्यातून व्यक्त करणारी ती गायिका होती. त्यामुळे मग ही जबाबदारी आहे ना. अशी गाणी जेव्हा कवी लिहितो, त्याला संगीत लागतं, त्याची सिच्युएशन निर्माण होते, तेव्हा ती समर्थ नसेल गायिका, तर हा भाव कसा पोचेल? हे गाणं पोचतं कारण त्या आशाबाईंच्या आवाजातली ती एक धार आणि प्रवाह. खूप सुंदर. त्या विशेष कोणाबरोबर खुलल्या? आरडीन बरोबरच की आणखीन? नाही, आधी तर फार छान आहे प्रश्न हा. एक काळ असा होता की सिनेमातली प्रमुख गाणी, नायिकेची गाणी लताबाईंच्या आवाजात होती आणि व्हॅम्पची गाणी, खलनायिकेची गाणी, नृत्यांगना, क्लब डान्सर यांची गाणी ही आशाबाई गात होत्या. त्याही स्पर्धेत होत्या ना. आणि त्या खूप झगडल्या आहेत ह्या सगळ्यासाठी. म्हणजे मलाही असे अनेक सिनेमे माहिती आहेत की ज्यात अरे हे गाणं ह्या सिनेमातलं आहे का, अच्छा, मग ह्याच सिनेमात लताबाईंचं हे सुंदर गाणं आहे. पण आशाबाईंना नायिकेचं गाणं नव्हतं. पण नंतर काळ बदलला. मग आशाबाईंच्या आवाजातल्या क्षमता ज्या होत्या त्या अनेक संगीतकारांनी त्यांच्याकडून गाऊन घेतलं. SD बर्मन साहेबांनी त्यांच्याकडनं खूप सुंदर गाऊन घेतलं. आणि काही गोष्टी अशा घडल्या की काही काळ बर्मनदा आणि लताबाई एकत्र काम करत नव्हते. अशा काळात आशाबाईंची गाणी बर्मनदांनी आपल्यासाठी खूप दिली आहेत. लाजवंती सिनेमातली गाणी आहेत, कोई आया धडकती है, किंवा गा मेरे मन गा, गा मेरे मन गा, अशी गाणी तेव्हा आधी. बर्मनदांच्या नंतर नय्यर साहेबांनी, OP नय्यर साहेबांनी तर आशाबाईंच्या साथीने एक स्वतःचं घराणं निर्माण केलं. त्यांच्या आवाजात ज्या शक्यता होत्या, त्यांचा बेस होता, एक धुंदी आहे आवाजात, धुंदी, ती कशिश ती नय्यर साहेबांनी हेरली. बर्मनदांनी त्यांच्या आवाजात सुंदर गाणी दिली, पण त्यांच्या आवाजात आणखीनही शक्यता आहेत
हे नय्यर साहेबांनी ओळखून तशी तशी गाणी त्यांना दिली आणि आपण पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे की काय गाणी आहेत नय्यर आणि आशाबाईंची. जाइए आप कहाँ जाएंगे असं म्हणजे तो जो झटका आहे ना आवाजातला, जाइए आप, हा जो खास नय्यर टच आहे. जाइए असं प्लेन ते गाऊन चालणार नाही. जाइए आप कहाँ जाएंगे, हा खट्याळपणा आहे. हा एक मी म्हणते ते नशा आहे गाण्यात. ये रेशमी जुल्फों का अंधेरा न घबराइए, जहाँ तक महक है मेरे गीसों की चले आइए. हा सगळा मादकपणा कितीतरी सुंदर नय्यर साहेबांनी खुलवला. चैन से हमको कभी सारखं गाणं अतिशय मेलोडियस. म्हणजे त्या गाण्यातला जे कारुण्य आहे त्या गाण्यात ते आपल्याला डोळ्यात पाणी आणतं. आणि नय्यर साहेबांनी स्वतःच्या शैलीपेक्षा ते वेगळं गाणं दिलं. म्हणजे त्यांना आपण ओळखतो ते घोडागाडी किंवा तालप्रधान गाणी, रिदम किंग त्यांना आपण म्हणतो, पण ते अर्धसत्य. मी नेहमी सांगते की अतिशय सुंदर मेलडी नय्यर साहेबांनी दिल्यात, अतिशय सुरेख सुरावटी दिल्या. आणि ही त्यातलीच एक चैन से हमको कभी, की त्यातली अर्थता आपल्याला अशी स्पर्शून जाते. चैन से हमको कभी आपने जीने न दिया, जहर भी चाहा अगर पीना तो पीने न दिया, चैन से हमको कभी. आशाबाई आणि नय्यर साहेब हे विलक्षण कॉम्बिनेशन होतं. नंतर 60sमध्ये आपण बघतो की आर डी बर्मन त्याने अप्रतिम गाणी आशाबाईंकडनं गाऊन घेतली. खूप मी म्हटलं तसे हे आजा आजासारखे प्रयोग, कट नोट्स, तुटक आवाजातली गाणी, सेन्शुअस गाणी, खूप प्रायोगिक गाणी ज्यात बोलणं आणि गाणं यांच्या सीमारेषेवरचं काहीतरी असतं. इजाजतमधली गाणी, मेरा कुछ सामान सारखं गाणं आहे की इतकं वेगळं तलम पोत आहे त्या गाण्याचा. आणि चाल सुद्धा प्रायोगिक आहे, कारण एकासारखं दुसरं अंतरा नाही, त्यात सगळ्यात बदल होत जातात. कारण ती एक कथा आहे, ती एक त्याला सूत्र आहे. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है. मग काय आहे तर अशा गोष्टी आहेत की ज्या अतिशय हळव्या आठवणी आहेत.